Dear student, in the last lecture we have seen probiotics. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला पण त्या ठिकाणी प्रोबायोटिक जे आहे तर त्या प्रोबायोटिक्स पदार्थ जे आहे तर ते पदार्थ म्हणजे काय किंवा असणारे जे काही प्रोबायोटिक फूड जे आहे तर ते आजकाल का प्रसिद्ध आहे हे त्या ठिकाणी पाहिलं. तर त्याच्यामध्ये असणारं जे काही लॅक्टोबॅसिलिया बॅक्टेरिया जो आहे तर तो लॅक्टोबॅसिलिया बॅक्टेरिया त्या ठिकाणी असतो आणि हे जे काही प्रोबायोटिक असणारे जे काही खाद्यपदार्थ जे आहेत तर त्याच्यामध्ये असणारे जे काही क्रियाशील अशा प्रकारचे जे काही जीवाणू जे आहेत तर त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस, ऍसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस सेसी, त्याच्यानंतर बायफिडो बॅक्टेरियम, बायफिडम हे असणारे जे काही ऍक्टिव्ह बॅक्टेरिया त्याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतरचं दुसरं आपण पाहिलं ब्रेड. आता ब्रेड जे आहे तर त्या ब्रेडचं आपण पाहिलं की विविध प्रकारचे त्या ठिकाणी ब्रेड्स जे आहे तर ते ब्रेड्स त्या ठिकाणी पीठ जे आहे तर त्या पिठापासून त्या ठिकाणी तयार केलं जातं. जे पीठ जे आहे तर त्याचं असणारं जे काही डो जे आहे तर त्या डो मध्ये सॅक्रोमायसिस, सेरेविसिस हा जो काही इस्ट मधला असणारा जो काही बेकर सिस्ट जे आहे तर त्या बेकर सिस्ट मधला पदार्थ त्या ठिकाणी मिसळला जातो. त्याच्यामध्ये पाणी असेल, मीठ असेल, इतर आवश्यक असणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक त्याच्यामध्ये मिसळले जातात. फर्मेंटेशनची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमुळे कार्बोहायड्रेट्स मधलं असणारे जे काही शुगर जे आहे तर त्या शुगरचं रूपांतर आपण पाहिलंय कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉल मध्ये त्या ठिकाणी. आणि याच्यामुळे तो असणारा जो काही ब्रेड जो आहे तर तो ब्रेड काय होता दिसतो, स्पॉन्जी त्या ठिकाणी दिसतो. बरोबर. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे व्हिनेगार प्रोडक्शन. पहा पेज नंबर 79 वर व्हिनेगार प्रोडक्शन आपण त्या ठिकाणी पाहतोय की व्हिनेगार इज युज्ड इन इच कंट्री ऑफ द वर्ल्ड टू इम्पार्ट सोअर टेस्ट टू द फूड मटेरियल. पाहतो काय सांगितलं की व्हिनेगार जे आहे तर त्या व्हिनेगारचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर संपूर्ण जगभर कशासाठी, टू इम्पार्ट सोअर SOURE स्पेलिंग SOUR सोअर टेस्ट टू फूड म्हणजे असणारे जे काही खाद्यपदार्थ जे आहेत तर त्या खाद्यपदार्थांना काय केलं जातं तर सर्वसाधारणपणे सोअर टेस्ट म्हणजे आंबटपणा जो आहे तर तो आंबटपणा आणण्यासाठी व्हिनेगार जे आहे तर त्या व्हिनेगारचा अनेक प्रदेशातील जे काही खाद्यपदार्थ जे आहेत तर त्या खाद्यपदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी व्हिनेगारचा त्या ठिकाणी वापर त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल की प्रिझर्वेशन ऑफ द पिकल. पुढे काय सांगितलंय की प्रिझर्वेशन ऑफ पिकल म्हणजे असणार जे काही लोणचं जे आहे तर त्या लोणच्याचं काय करायचंय, जतन करण्यासाठी काय केलं तर पिकल जे आहे तर त्या पिकलचा वापर केला. त्याच्यानंतर असणारे जे काही विविध अशा प्रकारचे असणारे जे काही सॉस, उदाहरणार्थ टोमॅटो सॉस तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असेल, हा टोमॅटो सॉस असेल किंवा असणारे जे काही केचप हे प्रिझर्व्ह करण्यासाठी, त्याचबरोबर विविध अशा प्रकारचे असणारे जे काही चटणी जी आहे तर त्या चटणी त्या ठिकाणी तयार करण्यासाठी, प्रिझर्व्ह करण्यासाठी सुद्धा काय केला जातो की सर्वसाधारणपणे या ठिकाणी व्हिनेगार जे आहे तर त्या व्हिनेगारचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. आता जे काही व्हिनेगार जे आहे तर ते व्हिनेगार म्हणजे काय नेमकं तर केमिकली व्हिनेगार इज 4% ऍसिडिक ऍसिड. काय सांगितलेले व्हिनेगार म्हणजे काय तर पहा की व्हिनेगार म्हणजेच काय तर केमिकली 4% ऍसिटिक ऍसिड, 4% काय असतं ऍसिडिक ऍसिड. आणि ऍसिडिक ऍसिडचा फॉर्म्युला लक्षात ठेवा CH3COOH. प्रकरण क्रमांक 9 मध्ये आपण याचा वापर त्या ठिकाणी करणार आहे. त्याचा वापर म्हणजे जो काही ऍसिटिक ऍसिडचा जो काही फॉर्म्युला जो आहे तर त्याचा वापर आपण त्या ठिकाणी पहा की रासायनिक दृष्ट्या व्हिनेगार म्हणजे काय तर 4% त्याच्यामध्ये ऍसिटिक ऍसिड जे आहे तर ते ऍसिटिक आम्ल त्या ठिकाणी असतं. इथेनॉल अँड अल्कोहोल इज ऑब्टेन बाय फर्मेंटेशन ऑफ द कार्बन कंपाऊंड्स लाईक द fruit juice,
मॅपल सायरप, शुगर मॉलासेस, स्टार्च ऑफ द रूट्स विथ द हेल्प ऑफ द इस्ट सॅक्रोमायसिस क्रिव्हिसिस. काय सांगितलं की फ्रूट ज्यूस म्हणजे फळांचा असणारा जो काही रस. दुसरं आपल्याला सांगितलंय मॅपल सायरप, सिरप त्याला त्या ठिकाणी मराठीमध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर शुगर मॉलासेस म्हणजे साखर कारखान्यामधील ऊसाची असणारी जी काही मळी, तिचा वास तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे. खतं जी आहेत तर ती खतं त्या ठिकाणी आणली जातात कारखान्यावरून मळी, तर त्यावेळेला तिचा वास जो आहे तो उग्र अशा प्रकारचा त्या ठिकाणी मळी जी आहे तर त्या मळीला त्या ठिकाणी वास असतो. म्हणजे साखर कारखान्यातील असणारी जी काही ऊसाची मळी. त्याच्यानंतर पुढे सांगितलं आपल्याला स्टार्च ऑफ द रूट्स म्हणजे मुळांमधील असणारे जे काही स्टार्च, असे जे काही कार्बनी पदार्थ जे आहेत तर त्या कार्बनी पदार्थाचं आपल्या लक्षात येतं नसते की सॅक्रोमायसिस क्रिव्हिसिस. पुन्हा एकदा नाव त्या ठिकाणी लक्षात ठेवा. काही नाही तर सॅक्रोमायसिस सिरेव्हिसिस हा जो काय असणारा जो काही बेकर्स इस्ट जो आहे की ह्या इस्टच्या साह्याने काय केलं जातं, हे जे काही कवक जे आहे, कोणतं सॅक्रोमायसिस सिरेव्हिस, हे जे असणारे जे काही कवक जे आहे तर त्या कवकाच्या साह्यानं त्याचं फर्मेंटेशन किण्वन करून इथेनॉल जे आहे, काय सांगितलंय इथेनॉल, तर या इथेनॉलचं फर्मेंटेशन करून त्याचं कशामध्ये रूपांतर केलेलं आहे तर अल्कोहोल जे आहे तर त्या अल्कोहोलमध्ये त्याचं असणारे जे काही रूपांतरण जे आहे तर ते रूपांतरण त्या ठिकाणी केलं. म्हणजे इथेनॉल जे आहे तर त्या इथेनॉलचं फर्मेंटेशन करून त्याचं अल्कोहोल जे आहे तर त्या अल्कोहोलमध्ये हे जे काही सॅक्रोमायसिस सेरेव्हिसिस याच्या साहाय्याने त्याचं रूपांतरण जे आहे तर ते रूपांतरण त्या ठिकाणी केले. याच्यानंतर पुढे पेज नंबर 80 आता पुढे की मिक्सचर ऑफ बॅक्टेरियल स्ट्रेन लाईक ॲसेटोबॅक्टर अँड ग्लुकॉनोबॅक्टर इज मिक्स्ड विथ द इथेनॉल फॉर इट्स मायक्रोबायल डिग्रेडेशन. इथेनॉल जे आहे तर त्या इथेनॉलमध्ये काय केलं तर त्या ठिकाणी असणारे जे काही ॲसेटोबॅक्टर, काय सांगितले ॲसेटोबॅक्टर, आणि दुसरा एक आपल्याला सांगितलंय ग्लुकॅनोबॅक्टर. ह्याचे काही बॅक्टेरिया म्हणजे असणारे जे काही जीवाणू जे आहेत तर त्या जीवाणूंच्या असणारे जे काही प्रजाती जे आहेत तर त्या प्रजातींचं असणारे जे काही मिक्सचर जे आहे, मिश्रण जे आहे तर ते मिश्रण मिसळून त्याच्यापासून काय केलं तर सूक्ष्म जैविक अपघटन मायक्रोबायल डिग्रेडेशन काय केलं तर त्या ठिकाणी इथेनॉल जे आहे तर त्या इथेनॉलमध्ये ॲसेटोबॅक्टर, ग्लुकॅनोबॅक्टर हे जे काही जीवाणूंचं असणारे जे काही मिश्रण जे आहे तर ते मिश्रण मिसळून त्याच्यापासून सूक्ष्मजैविक त्या ठिकाणी अपघटन त्या ठिकाणी केलं. ॲसिटिक ऍसिड अँड अदर बाय प्रॉडक्ट्स आर ऑब्टेन थ्रू इट. आणि याच्या साहाय्याने काय केलं तर की ऍसिटिक आम्ल असेल किंवा इतर असणारे जे काही उत्पादनं जे आहेत तर ती इतर उत्पादनं त्या ठिकाणी मिळवली जातात. ऍसिटिक ऍसिड इज सेपरेटेड फ्रॉम द मिक्सचर बाय रेरिफॅक्शन. पुढे काय सांगितलेलं आहे की मिश्रण जे आहे तर त्या मिश्रणाचं रेरिफॅक्शन. आता रेरिफॅक्शन म्हणजे विरलन असणारी जी काही प्रक्रिया करून त्याच्यापासून ऍसिटिक आम्ल जे आहे तर ते ऍसिटिक आम्ल त्या ठिकाणी सेपरेट केलं जातं, वेगळं त्या ठिकाणी केलं जातं. ऍसिटिक ऍसिड इज ब्लिच्ड विथ द हेल्प ऑफ द पोटॅशियम फेरोसायनेट. काय सांगितलेले पोटॅशियम फेरोसायनेट. काय सांगितलेले की पोटॅशियम फेरोसायनेट हे जे काय आहे तर ते पोटॅशियम फेरोसायनेट वापरून आम्ल जे आहे तर त्या आम्लाचं ब्लिचिंग म्हणजे विरंजन जे आहे तर ते विरंजन त्या ठिकाणी केलं. देन इट इज पाश्चराइज. त्याच्यानंतर त्याचं काय केलं तर पाश्चरीकरण त्या ठिकाणी केलं जातं. आणि फायनली व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ SO2 गॅस इज मिक्स टू प्रोड्यूस व्हिनेगर. आणि त्याच्यानंतर काय केलं तर अल्प प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सल्फर डायऑक्साईड वायू जो आहे तर तो सल्फर डायऑक्साईड वायू त्या ठिकाणी मिसळून
व्हिनेगार जे आहे तर ते व्हिनेगार त्या ठिकाणी केलं जातं. सोया सॉस इज प्रोड्यूस्ड बाय फर्मेंटेशन ऑफ द मिक्सचर ऑफ द फ्लोर ऑफ द व्हीट और राईस अँड सोयाबीन विथ द हेल्प ऑफ द फंगस ॲस्परजिलस ओरेज. की सर्वसाधारणपणे आपल्याला असणारा जो काही सोया सॉस जो आहे हा सोया सॉस कसा तयार केला जातो तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी फ्लोर ऑफ FLOUR फ्लोर ऑफ व्हीट किंवा असणारं जे काही राईस म्हणजे त्या ठिकाणी गव्हाचं असणारं जे काही पीठ असेल किंवा तांदळाचं असणारं जे काही पीठ जे आहे तर याचं काय केलं जातं फर्मेंटेशन त्या ठिकाणी केलं जातं. फर्मेंटेशन म्हणजे किण्वन त्या ठिकाणी केलं जातं. आणि हे किण्वन जे आहे तर ते किण्वन करत असताना याच्यामध्ये असणारा जो काही फंगस त्याची डायग्राम त्या ठिकाणी दिली तर त्याचं नाव आहे ॲस्परजिलस. ॲस्परजिलस काय नाव आहे ओराइज ओरायजी. हे जे काही फंगस जे आहे कवक जे आहे तर त्या कवकाचा वापर करून याच्यापासून काय केलं तर सोया सॉस जो आहे तर तो सोया सॉस त्या ठिकाणी तयार केला जातो. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे प्रोडक्शन ऑफ बिव्हरेज पेय निर्मिती. आता याच्यावर अनेक वेळेला त्या ठिकाणी परीक्षेला त्या ठिकाणी प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले काय काय सांगता येईल. आता पुढे आपल्याला पाहिजे प्रोडक्शन ऑफ बिव्हरेज पेय निर्मिती. त्याच्यामध्ये फ्रुट्स म्हणजे असणारे जे काही फळं. त्याच्यानंतर मायक्रोवेज यूज म्हणजे सहभागी असणारे जे काही सूक्ष्मजीव. रोल ऑफ मायक्रोबी म्हणजे सूक्ष्मजीवांचं त्याच्यामधलं असणारं जे काही कार्य. आणि नेम ऑफ द बेव्हरेज त्याच्यापासून तयार होणारं जे काही पेयाचं नाव जे आहे तर ते पेयाचं नाव. पहिलं आपल्याला दिलेलं आहे कॅफिया अरेबिका. काय नाव आहे तर कॅफिया अरेबिका. नाव नीट लक्षात ठेवा. कॅफिया अरेबिका जे काही फळ जे आहे तर त्या फळापासून की असणारा जो काही मायक्रोबेज युज्ड जो आहे म्हणजे सहभागी असणारा जो काही जीवाणू जो आहे तर तो जीवाणू आहे लॅक्टोबॅसिलियस ब्रुईस. नाव नीट लक्षात ठेवा. काय आहे लॅक्टोबॅसिलिया काय सांगितलंय ब्रुईस BREVIS लॅक्टोबॅसिलिया ब्रुईस. आता हा जो काय असणार तो काही रोल ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम जो आहे म्हणजे काय सूक्ष्मजीवाचं कार्य काय सांगितलेलं आहे की सेपरेटिंग सीड्स फ्रॉम द फ्रूट. सेपरेटिंग सीड्स फ्रॉम द फ्रूट. हा जो काही लॅक्टोबॅसिलिया ब्रुईस हा जो काही जीवाणू जो आहे तर तो जीवाणू काय करत असते कॅफिया अरेबिका हे जे काही फळ जे आहे तर त्या फळामधले असणारे जे काही बिया जे आहेत तर त्या बिया वेगळं करण्याचं काम जे आहे तर ते काम त्या ठिकाणी करताना दिसतो. आणि याच्यापासून तयार होणारं जे काही पेय जे आहे तर त्या पेयाचं नाव आहे कॉफी. काय नाव आहे कॉफी. दुसरं असणारे जे काही फ्रुट्स जे आहेत तर ते फ्रुट्स आपल्याला दिलेले आहे थिओब्रोमो कॅको. काय नाव आहे पहा पुन्हा एकदा थिओब्रोमो कॅक. दुसरं असणारं जे काही फळ जे आहे तर त्या फळाचं नाव आहे स्पेलिंग प्रमाणे उच्चार करायचा आहे थिओब्रोमा कॉको. तर मायक्रोवेज यूज याच्यामध्ये वापरण्यात येणारे जे काही मायक्रोवेज जे आहे तर त्याच्यामध्ये पहिला दिलेला आपल्याला कॅन्डिडा. त्याच्यानंतर हॅन्सेल्युला पिचिया सॅक्रोमायसिस असे अनेक असणारे जे काही मायक्रोवेव्ह जे आहेत तर ते मायक्रोवेव्ह त्या ठिकाणी वापरले जातात. पण त्याच्यामधला पहिला आपल्याला दिलेला आहे कॅन्डिडा.
कॅन्डिडा. त्याच्यानंतर पुढचा दिलेला आपल्याला याची HANSEULA हॅन्स्युला. त्याच्यानंतर पुढचा दिलेला आपल्याला पिचिया आणि पुढे दिलेला आपल्याला सॅक्रोमायसिस. कोणता दिलेला आहे? कॅन्डिडा, हॅन्स्युला, पिचिया आणि सॅक्रोमायसिस. अशा प्रकारचे सूक्ष्मजीव त्या ठिकाणी वापरले जातात. या ठिकाणी आपल्याला पुढे रोल ऑफ द मायक्रोवेव्ह, सूक्ष्मजीवांचं असणारे जे काही कार्य हे सुद्धा काय करता असतात की सेपरेटिंग सीड्स फ्रॉम द फ्रूट. जे फळं जे आहेत तर त्या फळांमधून बिया ज्या आहेत तर त्या बिया वेगळं काढण्याचं काम त्या ठिकाणी करतात. तर याच्यापासून तयार होणारे जे काही बिव्हरेज जे आहे तर ते बिव्हरेज आपल्याला दिलेले कोका. काय दिलेले? COCOA, कोका. हे जे काही पेय जे आहे तर ते पेय त्या ठिकाणी निर्माण करतात. तिसरं आपल्याला दिलेलं आहे ग्रेप्स. काय दिलेले? ग्रेप्स, द्राक्ष. आता हे जे काही ग्रेप्स जे आहेत तर त्या ग्रेप्स मध्ये वापरण्यात येणारा जो काही मायक्रोबेज युज्ड जो आहे तर तो आहे सॅक्रोमायसिस सेरेविसिस. कोणता आहे? तर या ठिकाणी सॅक्रोमायसिस सेरेविसिस, CEREVISIA, सॅक्रोमायसिस सेरेविसिस. हा काय करता दिसतो पहा रोल. तर फर्मेंटेशन ऑफ द ज्यूस, द्राक्ष जे आहे तर त्या द्राक्षाच्या असणारा जो काही रस जो आहे तर त्या रसाचं काय करताना दिसतो? किण्वन जे आहे तर ते किण्वन त्या ठिकाणी करताना दिसतो. आता जो काही ग्रेप्स जो आहे, मागे मी तुम्हाला सांगितले की शॅम्पेन 14 नंबर जवळ असणारं जे काही शॅम्पेन जुन्नर तालुक्यामध्ये रोडला आहे, हायवेला नारायणगावला जाताना, तर त्या ठिकाणी शॅम्पेन आहे. तिथे काय केलं तर द्राक्ष जे आहे तर त्या द्राक्षांपासून त्या ठिकाणी वाईन जे आहे तर ती वाईन त्या ठिकाणी तयार केली जाते. बरोबर. त्याच्यानंतरच चौथं आपल्याला दिलेले ऍपल, सफरचंद. त्याचे काही ऍपल जे आहे तर ते ऍपल पासून मायक्रोवेव्ह जो आहे तर तो पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की सॅक्रोमायसिस सेरेव्हिसी हा त्या ठिकाणी मायक्रोवेव्ह वापरला जातो. हाय काय करताना दिसतो तर फर्मेंटेशन ऑफ द ज्यूस, जे फळ जे आहे तर त्या फळाचं किण्वन जे आहे, आंबवून जे आहे तर ते आंबवण्याचं कार्य त्या ठिकाणी करताना दिसतो. आणि याच्यापासून जो काही पेय त्या ठिकाणी तयार होताना असते तर ते आपल्याला सांगितलं सीडार, CIDER, सीडार. पेयाची नावं तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. जुलै 2019ला त्या ठिकाणी प्रश्न जो आहे तर तो प्रश्न आपल्याला असणारे जे काही फ्रुट्स आणि त्याच्यापासून तयार होणारे जे काही पेय जे आहे तर ती पेय किंवा कोणता त्या ठिकाणी मायक्रोवेव्ह ज्या त्या ठिकाणी तो वापरला जातो हे परीक्षेला त्या ठिकाणी विचारलं होतं, हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आता पुस्तकामध्ये पान नंबर 80 वर तुम्हाला काही डायग्राम्स त्या ठिकाणी दिलेले की फ्रुट्स अँड सीड ऑफ द कॉफी. त्याच्यामध्ये सॅक्रोमायसिस सेरेव्हिसिस त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे त्या ठिकाणी फ्रुट्स अँड सीड्स ऑफ द कॉफी म्हणजे त्या ठिकाणी कॉफीचं फळ आणि त्याच्या बिया ज्या आहेत तर त्या बिया त्या ठिकाणी. त्याच्यानंतर कोका सीड्स त्या ठिकाणी म्हटलेले म्हणजे कोकाच्या बिया त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही मायक्रोबायल एन्झाईम जे आहेत, सूक्ष्म जैविक विकर जे आहेत तर याच्याविषयीची माहिती त्या ठिकाणी पाहिजे. हे आपण त्या ठिकाणी पुढील तासाला त्या ठिकाणी पाहू. धन्यवाद.